नमस्कार. माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे छोटे छोटे पतंग बनवून त्याची ताटाभोवतीची महिरप बनवणार आहे. तर ती महिरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. रंगीत मोती, दोघंही रंगीत मोती आहे, दोघंही 5 नंबरचे मोती आहे. कात्री, नायलॉन धागा आणि सुई. चला तर मग आपण आता छोटे छोटे पतंग बनवायचे आहे. ते कसे बनवायचे ते मी शिकवणार आहे आणि त्याचेच आता आपण महिरप बनवणार आहे. ते कसे जॉईन करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. हे पहा, हा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे. तर मी इथे हिरवा म्हणजे पोपटी घेतलेला कलर आहे आणि हलका असा पिंक कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही कलर वापरून ही महिरप बनवू शकतात. हे पहा, धागा ओवून घेतला आहे, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि 4 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला त्याची चौकट डिझाईन बनवायची. चौकट डिझाईन कशी बनवायची पहा. ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला आहे. पहा, ही अशी आपली इथे चौकट डिझाईन तयार झाली. आता आपण प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढू म्हणजे आपले चौकट व्यवस्थित अशी होईल. हे पहा, मी आता सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपली ही जी चौकट झालेली आहे, ही चौकट, हे 4 मोती, तर आपल्याला ह्या प्रत्येक मोत्यातून 3-3 मोती होऊन त्याच्याभोवती दुसरी चौकट बनवायची. आता ती चौकट कशी बनवायची पहा. आता मी इथे हिरवा कलर घेतलेला आहे. आता मी इथे हा गुलाबी कलर घेतलेला आहे. फिक्कट असा कलर घेतलेला आहे मी हा. आता हे 3 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. समोरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. प्रत्येक मोत्यातनं आपल्याला 3-3 मोती ओवून ही चौकट आता बनवायची दुसरी. आता आपण हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू. ही सुई अशी बाहेर काढून घेतली. आता परत इथे आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. डिझाईन छान आहे, सुंदर आहे, महिरपही खूप सुंदर दिसते आहे. करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला महिरप आवडली की नाही. हे पहा, आता हे 3 मोती ओवून घेतले. आता ह्या दुसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली तर मी त्याच दिशेने सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, परत आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला. आता परत आपण ह्या तिसऱ्या मोत्यात सुई काढलेली आहे. हा तिसरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. ह्या पुढच्या मोत्यातून मी सुई बाहेर काढली, ज्याच्यातून आधी काढली तो 3 नंबरचा मोती. आता आपला एक शेवटचा मोती राहिला आहे. पहा, 4 नंबरचा मोती. 4 मोती आपण ओवलो, त्याची चौकट केली. आता ह्या 4 नंबरच्या मोत्यातून मी सुई अशी बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा बाहेर काढून घेतलेला आहे. पहा, आता आपण शेवटच्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. आता तिथे परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायची आहे. एका कलरचे पूर्ण चौकट आपल्याला ह्या मोत्यांभोवती करायची आहे. आता मी ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली, हा शेवटचा मोती, त्याच्यातून मी सुई बाहेर काढली. 3 मोती ओवून घेतले. परत सुई त्याच्यातूनच बाहेर काढली. धागा ओढून घेतला. ही आपली इथे दुसरी चौकट झाली. पहा,
आता मी सुई ह्या कॉर्नरच्या मोत्यात काढणार आहे. तर हा एक मोती आणि त्याच्याजवळचा हा कॉर्नरचा एक मोती अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला ह्या कॉर्नरच्या मोत्यात आपण आलो. आपण मध्यभागी हा कलर घेतलेला आहे. तोच कलर आता आपल्याला ह्या चौकटच्या भोवती मोत्यामध्ये विणायचा आहे. तर आता आपण परत धाग्यामध्ये 3 हिरवे मोती घेणार आहे. हे पहा, हे 3 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून कॉर्नरच्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. त्याच्यातूनच सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा. हे पहा, ही अशी आपली इथे कॉर्नरला चौकट डिझाईन तयार झाली. आता आपल्याला हे पुढचे 2 रंगीत मोती आहे गुलाबी, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे तुम्हाला मी अगदी छोटासा असा नाजूकसा असा पतंग शिकवलेला आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली आणि लगेच त्याची तुम्हाला मैरपई मी दाखवणार आहे कसे जॉईन करायचे पतंग एकमेकाला ते. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 2 हिरवे मोती घ्यायचे आहे. तर मी हे 2 हिरवे मोती धाग्यात ओवून घेतले पहा. आणि हा जो मोती आहे मागचा, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून परत आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण परत कॉर्नरच्या मोत्याजवळ आलो पहा. त्याच्यातून ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे. एकदा कॉर्नरचा मोती आणि मध्ये 2 मोती अशी आपल्याला सुई बाहेर काढायची असते. आता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि कॉर्नरच्या मोत्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा. आता परत आपण हे पुढचे जे 2 रंगीत गुलाबी मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. आता इथे परत आपल्याला 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहे. परत आपण हा मागचा एक गुलाबी मोती हा मोती ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता आपण परत कॉर्नरच्या मोत्याजवळ आलो पहा. हा कॉर्नरचा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. परत आता आपण इथे 3 मोती ओवून घेणार आहे. एकदा 3 एकदा 2 असे मोती आपल्याला ओवून ही बाहेरची चौकट पतंगाची पूर्ण करायची आहे. तर मी आता हे 3 मोती धाग्यात ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपण परत बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. आता परत पहा, हे 2 मध्ये मोती, हे 1 2 3 हा कॉर्नरचा मोती, त्याच्या अलीकडचे हे 2 मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. परत ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आता इथे आपल्याला 2 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 मोती घेतले आणि हा मागचा मोती त्याच्या पुढचा एक मोती ज्याच्यातून धागा काढला तो मोती, असे ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतला. आता आपला एक कॉर्नरचा मोती राहिला आहे पहा. आता ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. आता इथे आपल्याला 3 मोती ओवून शेवटची ही कॉर्नरची चौकट बनवायची आहे. तर आपण 3 मोती धाग्यात ओवून घेणार आहे. अशा प्रकारे आपला छोटासा असा पतंग इथे तयार झालेला आहे मैत्रिणींनो. हे पहा, ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतला आणि आता परत आपले हे 2 मोती राहिले मधले, तर आता आपण त्याच्यातून सुई बाहेर काढू आणि 2 मोती ओवून ही चौकट पूर्ण करू. हे पहा, हे 2 मोती ओवून घेतले आणि हा मागचा एक मोती आणि त्याच्याजवळचा एक मोती अशी ह्या 2 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतली आहे.
आता परत आपण ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा. हा कॉर्नरचा एक हिरवा मोती, ह्याच्यातून सुई मी बाहेर काढली. आता इथे आपल्याला हा एक मोती आणि 3 मोती ओवून चौकट बनवायची पहा. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली कॉर्नरच्या, त्याच्यातूनच सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता आपण परत ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. परत त्याच्याजवळचा हा मोती, इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झाली पहा. आणि छोटासा असा पतंग आपण इथे तयार करून घेतला आहे पहा. हा छोटासा असा पतंग आपण इथे तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे गाठ पाडून घ्यायची आहे आणि आता मी तुम्हाला हे जॉईंट कसं करायचं ते दाखवणार आहे. ही इथे मी गाठ पाडून घेतलेली आहे आणि उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. हा छोटासा पतंग तयार झाला आपला. आता आपण हे 2 पतंग इथे तयार केले पहा. तर हे 2 पतंग आपल्याला जॉईन करायचे. ते कसे पहा. आता मी हे इथे असे ठेवून घेतलेले आहे. आता परत मी दोऱ्याला गाठ पाडून घेणार आहे. ही अशी गाठ मी दोऱ्याला इथे पाडून घेतलेली आहे आणि उरलेला धागा परत कात्रीने कापून घेणार आहे. आता जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते पहा. आता हा पतंग घेतला आहे छोटासा. आता आपल्याला हा जो कॉर्नरचा मोती आहे, हा कॉर्नरचा मोती ह्याच्यातून सुई अशी खाली बाहेर काढायची पहा. ही अशी सुई आपण खाली बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई काढून घेतल्यानंतर आपल्याला इथे 2 रंगीत मोती ओवायचे हिरवे. हे 2 रंगीत मोती घेतले आणि आता आपल्याला हा पतंग ह्या पतंगाला जॉईन करायचा आहे. तो पहा. आता आपण हा कॉर्नरचा मोती ह्या पतंगातला हा कॉर्नर आहे, हा कॉर्नरचा हा मोती, ह्याच्यातून सुई अशी आपण वरती बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला. हे पहा, हा असा धागा आपण इथे ओढून घेतलेला आहे. आता आपल्याला परत एक मोती घ्यायचा आहे. हा एक मोती घेतला आणि ज्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची. हे पहा, हा पतंग घेतला आहे, त्याच्यातला हा कॉर्नरमधला मोती, ह्याच्यातून सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढून 2 हिरवे मोती येऊन ह्या पतंगातल्या एका हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढली कॉर्नरमधल्या आणि एक हिरवा मोती येऊन परत आपण ह्या मोत्यातूनच सुई बाहेर काढणार आहे पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला. 5 मोत्यांचा गोल इथे आपला झालेला आहे पहा. ही अशी आपले पतंग इथे जॉईन झाले. आता परत आपण गाठ पाडून घेणार आहे. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हे पतंग कसे जॉईन करायचे एक एक ते दाखवणार आहे. आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे. सगळ्या मोत्यांमधून सुई फिरवून घेतलेली आहे. ही अशी सुई फिरवून घेतली आणि इथे आपण गाठ पाडून घेऊ. आता माझी मैरप इथे तयार झालेली आहे पहा पतंगाची. तिला आता आपण हे 2 भाग जॉईन करून घेऊ. तुम्ही 15 भाग करा, 17 भाग करा, 20 भाग करा. तुम्हाला जेवढी पतंगाची मोठी मैरप बनवायची असेल तेवढी मैरप तुम्ही छोटे छोटे पतंग बनवून करू शकतात. मी फक्त 12 पतंग इथे तयार केलेले आहे. आता आपल्याला हे 2 जॉईन करायचे आहे पहा. ही माझी मैरप इथे तयार झालेली आहे पतंगाची. आता आपल्याला इथे जॉईन करायचे. आता मी काय करणार आहे, हा जो पतंग आहे ह्याच्यातनं ह्या कोपऱ्यातून ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही सुई घेतली आहे
ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. कॉर्नरच्या ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपण 2 मोती घेणार आहे. सुंदर अशी आपली पतंगांची मैरप संक्रांत स्पेशल तयार झालेली आहे पहा. आता मी हे 2 मोती धाग्यात ओढले, हे 3 मोती, आणि आता हे जे 2 आपण जॉईन केलेले आहे त्याच्यातला कॉर्नरचा हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला परत इथे 1 मोती घ्यायचा आहे. हा 1 मोती मी घेतला. तर पहा, हे 2 मोती, हे 2 मोती, हे 4 मोती आपले इथे आहे. आता आपण ह्या पतंगातल्या ह्या मोत्यातूनच सुई बाहेर काढली, परत आपल्याला तशी सुई खाली बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली सुंदर अशी पतंगाची मैरप इथे तयार झाली पहा. आणि आता आपण प्रत्येक मोत्यातनं सुई फिरवून घेऊ आणि गाठ पाडून घेऊ. तुम्ही ही मैरप करून पहा. कुठल्याही कलरमध्ये तुम्ही ही मैरप करून पहा. मी 5 नंबरच्या मोत्यात केलेली आहे. तुम्ही 6 नंबरच्या मोत्यात सुद्धा ही मैरप बनवू शकतात आणि कुठलेही कलर वापरू शकतात. मी असाच पतंगाचा शर्ट कालच टाकलेला आहे, ते तुम्ही पहा. हे पहा, आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. सुंदर अशी छोट्या छोट्या पतंगांची मैरप आपली इथे तयार झालेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. हे पहा, सुंदर अशी मैरप आपली इथे तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.